पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू ठेवणं बंधनकारक असेल. पॉवर प्लेचं षटक हे 40+ खेळाडू टाकेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात दोन्ही फलंदाज 40+ असणं हे गरजेचं असेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटक 45+ खेळाडू टाकेल. दोन्ही संघांचे प्लेइंग 11 आपल्याकडे दाखल झाले. जर बघायला गेलं तर किल्ले कुवस फायटर्स या संघाने नाणेफेक जिंकले. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित नक्कीच 40+ क्रिकेट लीग स्पर्धा. अगदी 40+ लीगचे जर अध्यक्ष बघायला गेले तर प्रकाश शेट्टी तात्या अगदी नक्कीच खूप मेहनती व्यक्तिमत्व. त्यानंतर जर या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर पहिल्या सामन्याची नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकली किल्ले कुवस संघाने. अगदी वाडा तालुक्याची जर शान बघायला गेलं तर नक्कीच अभिमानाने आपण बघतोय किल्ले कुवस अगदी 3500 फूट उंचीवर अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वारा ऊन आणि पाऊस यांचा जर सामना करायची ताकद जर बघतोय ती जर प्रेरणा आपल्याला घ्यावी लागेल आणि मैदानामध्ये त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. किल्ले कुवस संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यानंतर मैदान मोकळं करायचं. आता आपल्या सामन्याला सुरुवात होते. त्यानंतर अगदी 5 षटकांचा सामना संपल्यानंतर पहिली इनिंग संपल्यानंतर पुढील सामन्यासाठी दोन्ही कलाकारांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. पॉवर प्लेचं षटक हे 45+ खेळाडू टाकतील. तसेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकात दोन्ही फलंदाज हे 45+ असणे अनिवार्य असेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जर फलंदाज बाद झाला तर पहिले षटक संपेपर्यंत 45+चा खेळाडू फलंदाज असणे अनिवार्य राहील. तसेच जर पहिले षटक संपायच्या अगोदर 45+ फलंदाज संपले तर षटक तिथेच संपवण्यात येईल. याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. त्यानंतर थ्रो गोलंदाज चालणार नाहीये आणि जर थ्रो गोलंदाज आढळला तर 2 धावांची पेनल्टी पेनलाइज केलं जाईल. तसेच पुन्हा थ्रो गोलंदाज आढळला त्याला सदर लीग मध्ये गोलंदाजीसाठी मात्र बंदी करण्यात येईल. त्यानंतर जर आणखी आपल्याकडे बघायला गेलो तर
पॉवर प्ले षटक संपल्यानंतर सर्कल बाहेर 6 क्षेत्ररक्षक ठेवणं बंधनकारक असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्याच्या विरोधात कोणी वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. वाद घातल्याच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. तसेच नाणेफेक टॉस करताना प्रत्येक संघाने आपली प्लेइंग 11 देणे देखील तेवढंच अनिवार्य असेल, याची देखील नोंद घ्यावी लागेल. तसेच आपला 12वा खेळाडू किंवा प्रतिनिधी खेळाडू असतील त्याला देखील तर पहिला सामना किल्ले कोच त्यांच्या विपक्षामध्ये मॉर्निंग वाडा. अगदी त्यामध्ये किल्ले कोच संघाने नाणेफेक जिंकला. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले. अगदी आपल्या मैदानामध्ये एक एंट्री घेताना बघू शकतात किल्ले कोच वॉरियर्स. अगदी ज्याप्रमाणे वाडा तालुक्याचे शान किल्ले कोच मोठा मारतात. अगदी निसर्गामध्ये ऊन वारा पाऊस येणार तो सामना करत अजूनही ताक मानेने उभा आहे. त्याप्रमाणे अगदी संघर्ष करावा लागेल. या मैदानामध्ये याचा खेळ करावा लागेल. त्यानंतर त्यांच्या विपक्षामध्ये असेल मॉर्निंग क्रिकेट क्लब. दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षासोबत जोडलं जाणं अनिवार्य आहे. तिथे याची नोंद घ्यायची आहे. किल्ले कोच संघ आपला 12वा खेळाडू अजूनही जोडला गेलेला नाहीये. तुझ्या विनंती असेल आपण लगेच 12वा खेळाडू आपल्यासोबत जोडलं जाणं बंधनकारक राहील. तदनंतर सामन्याच्या दिशेने वळूयात. मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा आयोजित 40+ क्रिकेट लीग 2023चा महासंग्राम. अगदी या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी जर बघायला गेले तर पहिला सामना दोन एका महाशक्ती मिळू शकतो अशा दोन संघांमध्ये अगदी लढत बघायला मिळते. एका बाजूने असेल मॉर्निंग वाडा, त्यांच्या विपक्षामध्ये किल्ले कोच वॉरियर्स. अगदी किल्ले कोच वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये जर बघायला गेलं तर पहिले षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले 45+ गोलंदाज तथा फलंदाज देखील मैदानामध्ये असतील. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. अगदी बघू शकता मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवर 3 क्षेत्ररक्षक तैनात करण्याची मुभा आपल्याला नक्कीच दिली गेली. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. 3 क्षेत्ररक्षक जर सीमारेषेवर बघायला गेलं तर एक डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन निघून आणि एक लॉंग ऑफ. अशाप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट गोलंदाजी. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. या स्पर्धेमधील या लीग मध्ये पहिल्या दुसऱ्याला पहिला चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज दिनेश. अगदी पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने प्लेसमेंट
एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या चेंडूवर संघाचं खातं उघडलं गेलंय. अकाउंट ओपनिंग झाली आहे. अगदी चेंडूला सन्मान दिला गेलाय. या स्पर्धेतील पहिला चेंडू असल्यामुळे कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारण्याची रिस्क घेतली नाहीये. फक्त प्लेसमेंटवर जोर दिला गेलाय आणि एकेरी धावेने मात्र धाव फलक 1 पुढे गेलाय. संघाचं खातं उघडलं गेलंय. अकाउंट ओपनिंग. तर तिन्ही कोच नक्कीच या संघाचं आपण नाव ऐकलं देखील असेल. यावेळेस मात्र पंचांकडे जोरदार अपील केलं जातंय. दाद मागली जाते. इनर एज पंचांकडनं बाद घोषित केलं जातंय. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज वैभव ठाकरे यांना माघारी परतावं लागते. तंबूच्या आसऱ्याला झालंय विकेटचं पतन. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर असताना यावेळेस मात्र हवाईचा पडला. चेंडू पाठवलाय. चेंडू जाईल का सीमा रेषा पार. षटकार 6 धावांकरिता. अगदी पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर एक दर्जेदार षटकार बघायला मिळाला. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी या स्पर्धेतील पहिला षटकार. धावसंख्या जर बघायला गेली तर पहिल्या षटकामध्ये जरा 9 धावसंख्येवर अर्जित केली जाते. सुरेख फटका. अगदी काय टायमिंग बघायला मिळालाय. चेंडूला मात्र भिरकावून दिलं. सीमा पार षटकाराकरिता 6 धावा असताना त्यातील मात्र 3 चेंडू अगदी फायटेड डिलिव्हरी. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला गेलाय. लॉंग ऑफ डिग्री मध्ये फक्त हलक्या हाताने खेळले गेले. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकेरी धावेवर समाधान. 1 धावेने मात्र धाव पडला का डबल फिगर 10 या अंकावर जाऊन पोहोचते. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10.
षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेची समाप्ती झाली आहे. समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केली जाते 10 या अंकांवर. पहिल्या षटकात एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. एक षटकार जरूर लगावला गेलाय, त्याने मात्र धावफलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले. पहिलं षटक क्रमांक 1 संपल्यानंतर धावसंख्या 1/10. षटक क्रमांक 2 प्रगती गटाला गोलंदाजी मार्गावर सज्ज बसे. कमळत मात्र अगदी हलक्या हाताने पॉइंट विजन मध्ये फक्त कट केली गेली. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही, अखेरी धावीवर समाधान मानावं लागतंय. सिंगल डबलवर कुठेतरी भर दिलं जेवढ्याच गरजेचं असतं. पॉवरचे षटक संपल्यानंतर सीमारेषेवर 6 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत, त्यामुळे कुठेतरी मोठे फटके मारण्यावर एक नियंत्रण असावं लागतं. प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवणं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी मात्र सिंगल डबल लॉंग द कार्पेट खेळणं देखील गरजेचं असतं. आणि त्याचप्रमाणे कुठेतरी पहिल्या चेंडूवर सन्मानजनक फटका बघायला मिळाला. स्ट्राईक रोटेट केली जाते, त्यामुळेच मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाज त्यामुळेच मात्र चेंडूला बोलावलं जात आहे. फलंदाजापासून दूर करण्याचा प्रयत्न मात्र अतिरिक्त बाहेर व्हायला गेलाय. पंचांच्या दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा केला जातोय. अवांतर धावेने मात्र धावफलक 1 पुढे जाऊन पोहोचते. 12 पुन्हा एकदा तसेच गोलंदाजी मार्गावर सज्ज. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाकडून चेंडू तेवढ्याचा सुरेख अडवला गेलाय. स्विच रिव्हर्स स्विच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण थर्डमॅन शॉर्ट हेडमॅन असल्यामुळे कुठेतरी त्याला चकवण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क झाला नाहीये. एकेरी धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. धावफलक 1 पुढे जाऊन पोहोचेला 13 या धावसंख्येवर. या षटकात आतापर्यंत बघायला गेले तर 3 धावा खर्च केल्या गेल्यात. एकमेव ते चेंडू हाताळले गेले 2. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू तिसरा चेंडू. त्यामुळेच मात्र तेवढाच सुरेख पुन्हा एकदा कट शॉटचा फटका. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न देखील केला जाईल आणि अगदी सहजरित्या 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 मात्र पुढे जाऊन पोहोचले. 15 ऑन बोर्ड 15. त्यानंतर यापुढील सामना माऊली फायटर्स त्याच्या विपक्षामध्ये श्लोक 11 पुन्हा चेंडू आलायचा बरोबर. सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वार. चेंडू जाईल सीमारेषा पार. दमकदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडूला जाऊन फिरवला गेला 6 धावांकरिता. षटकार अगदी एक नक्कीच रणनीती आखून कुठेतरी फलंदाजी केली जाते. पहिल्या षटकात देखील एक षटकार लगावला गेला, त्यानंतर सिंगल डबलवर भर दिला गेलाय. या षटकात देखील बघायला गेलं तरी षटकार आलाय आणि सिंगल डबलचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? क्षेत्राच्या चेंडूपर्यंत तैनात केलं जातोय. तेच ते फेकी होईल तोपर्यंत मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागलंय. दुसरी धावेचा प्रयत्न देखील झाला नाही. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचते. 22 अंकावर फिरावली होती. षटक क्रमांक 2 कुठेतरी मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या गेल्यात. एक मोठं षटक बळण्याचा एक नक्कीच प्रयत्न असेल. त्यासाठी मात्र या चेंडूला कुठेतरी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणे गरजेचे असेल. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. स्कोअरलेस रिजनला कुठेतरी जर बघायला गेलं तर शॉर्ट बाउंड्रीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जाईल का? यामुळे देखील पुन्हा एकदा कट केला जातो. चेंडू मात्र निघून जाते फलंदाजापासून दूर 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 आणि चेंडू निघून जाईल का सीमा पार?
याचे सीमा रेषा पार चौकार. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाबरोबर धावसंख्या बघायला गेले तर 26 एक बाद 26 सुरेख फलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात जर बघायला गेलं तर 10 धावसंख्यापर्यंत मजल मारली होती. जर मेंडेटरी पॉवरफुल एक षटकार बघायला मिळाला होता. त्यानंतर मात्र या षटकामध्ये कुठेतरी मोठी फटकेबाजी बघायला मिळाली. सिंगल डबलवर भर देणं गरजेचं होतं. तसंच केलंच मात्र ज्याप्रमाणे खराब चेंडू आली त्याला तशी जागा देखील दाखवली गेली. एक षटकार लगावला गेला. त्यानंतर अंतिम चेंडूवर अगदी एक देखणा फटका नजाकत बरा शॉट चेंडूला पाठवून दिले होते सीमा रेषा पार चौकाराकरिता. त्यानंतर धावसंख्या मात्र षटकामध्ये 16 वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे धावफलक मात्र झपाट्याने पुढे जाऊन पोहोचले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 या धावसंख्येवर एक बाद 26. त्यानंतर मात्र एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कुठेतरी वाटचाल करताना संघ बघायला मिळतोय. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 2 ची झाली आहे सांगता. जर या षटकामध्ये या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर धावसंख्या 26 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. दुसरं षटक कुठेतरी मागे ठरलंय. त्यामुळे षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल संतोष पांडे. अगदी एक अनुभव संपन्न गोलंदाज. त्यांच्यावर जबाबदारी असेल की मागील 1-2 षटकांमध्ये जी धावसंख्या अगदी मोठ्या प्रमाणात वाढत होते त्याच्यावर कुठेतरी लगाम लावणे गरजेचं असेल. कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. समोर मात्र तेवढाच एक आक्रमक इन्फॉर्म बॅट्समन त्याला कुठेतरी मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवावं लागेल. त्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला असेल. षटक क्रमांक 1 वैयक्तिक पहिलं षटक देऊन आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिल्या षटकात 10 धावसंख्येनंतर दुसऱ्या षटकात 16 धावसंख्या. षटक क्रमांक 3 मध्ये किती धावसंख्या वसूल करता येईल. या षटकात देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जाईल की सिंगल डबलवर भर दिला जाईल. चक्का ओला गेलाय. अगदी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. टप्पा पडल्यानंतर मात्र खूपच बाहेर निघून गेलाय. अगदी आपल्या बोटांच्या जादूवर कला एक बघायला मिळाली आहे. कॉन्क्रीट पिचवर देखील चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवले गेले त्यांच्या मार्फत. यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू निघून जाते. एक धाव पूर्ण केली जाते. कुठेतरी मात्र थोडीशी मिसफिल येते आणि त्याचा फायदा उठवला जातोय. एकेरीला कन्वर्ट केलं जात आहे 2 जमीन मध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी सुंदर ताळमेळ बघायला मिळालाय. स्ट्राईक एंडवर सज्ज दिनेश पाटील त्याच्या बॅट मधनं 2 षटकार बघायला मिळाले. वैयक्तिक 20 धावसंख्येवर फलंदाजी करताना यावेळेस मात्र टॉप क्षेत्ररक्षक चेंडू खाली मध्ये तैनात. झेलला संधी बडी मछली जाल में. या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर कमबॅक करण्यासाठी मात्र या किल्ले दडपण प्रेशर आणावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये जर बघायला गेलं तर मॉर्निंग क्लब संघाने मॉर्निंग वाडा संघाने प्रेशर दडपण क्रिएट केलं गेलं होतं किल्ले कोच यांच्यावर. त्यामुळेच मात्र दुसऱ्या विकेटचं पतन झालंय आणि महत्वाची विकेट या ठिकाणी मात्र जाते. पुढील फलंदाज मैदानामध्ये अमित
धावसंख्या येते. 2 षटकात तब्बल 26 धावांची निर्मिती झाली. ते मूळ काम कायम ठेवावं लागेल. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलाय. हाय अँड हँडसम. चेंडू निघून जाईल का सीमा पार? यस, दॅट्स ह्यूज. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. दर्जेदार धावसंख्या येते. त्याच्यावर मात्र कुठल्याही प्रकारे सिंगल डबलवर भर न देता मोठे फटके कन्वर्ट करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पुनश्च अलॉंग द कार्पेट 1 बॉल 2 बॉल. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांकरिता अमित ऑन फायर. अगदी बघू त्याच रिजनमध्ये खेळले गेले. एकाला हवाई बरोबर पाठवून दिलं तर 1-2 टप्प्यानंतर निघून जात आहे सीमा पार. चौकार. धावसंख्या 38. 38 या धावसंख्येवर या षटकात जर बघायला गेलं तर 5 चेंडूची संख्या झाली. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला गेला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा अगदी सुरेख राहिले. तिसऱ्या चेंडूवर मात्र महत्वाची विकेट फाईल झाली. दिनेश यांना माघारी परतावं लागलं होतं. त्यानंतर मात्र अमित मैदानामध्ये येऊन मात्र आता एक सकाळ सत्रामध्ये वादळ बघायला मिळते. आम्ही त्याच्या बॅटमधला 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर वैयक्तिक 10 धावा. अगदी 500चा स्ट्राईक रेट. धावसंख्या 38 ऑन बोर्ड. 38. अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्ग मात्र पुन्हा एकदा सज्ज असलेला संतोष. अगदी बघू शकाल पहिल्या 3 चेंडूवर त्याने एकदा सर्व गोलंदाजी केली होती. फक्त 2 धावा खर्चून एक महत्वाची विकेट देखील घेतली होती. त्यानंतर मात्र पुढील 2 चेंडू कुठेतरी ओव्हरपिच हाताळले गेले आणि मात्र त्याला नक्कीच चेंडूला आपली जागा दाखवून दिली फलंदाज आहे त्याच्या मार्फत. एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज. यावेळेस देखील हवाई सफार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हा तो चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावांकरिता षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. अगदी मैदानामध्ये जर बघायला गेलं तर अमित यांच्या बॅटमधला फक्त 3 चेंडूंचा त्यांनी सामना केला. ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावला गेलाय. कॉन्क्रीट पिच. त्यावर मात्र ओव्हर पिच चेंडू उसळी घेणारा चेंडू आणि मात्र बॅटवर चेंडू येत आहे. आणि 70-70चा चेंडू तो जर नक्कीच मिडल झाला तर मात्र थांबायचं नाव घेत नाही. या चेंडू मात्र सरळ निघून जात आहे. अगदी सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. षटक क्रमांक 3 ची सांगता. धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचले 44 ऑन बोर्ड. 44. 2 बाद 44. त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कर सज्ज असेल डॉक्टर सदगीर. आता मात्र त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल कारण दुसऱ्या षटकात 16 धावा. तिसऱ्या षटकात 18 धावा. मात्र हलक्या हाताने चेंडू खेळला जाते आणि त्याने स्ट्राईकवर आणण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. आता याच सिंगलने मात्र धावफलक एकने पुढे जाईल. 45 ऑनवर्ड. 45 धावा. अगदी 45 धावसंख्या उभारली गेली. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना डॉक्टर सदगीर यांच्यावर एक जबाबदारी होती की 6 चेंडूवर अमितचा एक मोठा अडथळा समोर आहे. त्याला कुठेतरी तंबूच्या आसऱ्याला पाठवावं लागेल. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी. अनुभव संपन्न गोलंदाज तर समोर मात्र तेवढाच एक आक्रमक फलंदाज. त्याने फक्त सामना केलाय 3 चेंडूंचा. धावसंख्या केली वैयक्तिक 16. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसऱ्या चेंडूवर षटकार. वैयक्तिक 4था चेंडू. तर या षटकातील दुसरा चेंडू कुठल्या लाईन लेंथवर हाताला जाईल जर बघायला गेलो तर 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी सामना केला. ते मात्र ओव्हरपिच दिले तर कुठेतरी गोल लेंथवर हाताला होता. यावेळेस कुठेतरी वाईड लाईन गोलंदाजी केली जाईल. फलंदाजापासून दूर ठेवला जाईल. चेंज ऑफ पेस केलं जाईल. व्हेरिएशनने गोलंदाजी केली जाईल.
की चेंडू ओलावला जाईल. काय घडेल काय बिघडेल बघत राहा. बघत मात्र फलंदाजाचा दूर होण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू स्टॉप केला जातोय. सुरेख नक्कीच संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्यात कुठेतरी. आणि यावेळेस मात्र नजर हटी, दुर्घटना घटी. फलंदाज मात्र जाईल तंबूच्या आसऱ्याला. विकेट गेल्यानंतर मात्र सिंगल डबल आणि समोरच्या आक्रमक फलंदाजाला स्ट्राईक रोटेशन करत असताना मात्र एका चांगल्या खेळीचा अंत झालाय. त्यानंतर पुढील फलंदाज मात्र मैदानामध्ये जात आहेत. विशाल स्ट्राईक एंडवर सज्ज असतील, विशाल नॉन स्ट्राईक एंडवर असतील अमित. तर विशाल यांच्यावर मात्र नक्कीच एक मोठी जबाबदारी असेल की सिंगल डबल घेणं तेवढंच अनिवार्य असेल. नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाजाला स्ट्राईक एंडवर आणावं लागेल. यावेळेस मात्र देखणा फटका, सुरेख कट शॉट, चेंडू थांबणार नाहीये. अगदी सुपर फास्ट आउटफील्ड, चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. दमदार चौकार. षटक क्रमांक अगदी जर बघायला गेलं तर 4 अगदी एक सुरेख षटक टाकलं गेलंय. त्यात एक महत्वाच्या विकेटचं पॅटर्न देखील झालंय. सिंगल डबलने मात्र धाव फलक या षटकामध्ये षटकार चौकार लगावला गेला. अमित याला मात्र कुठेतरी थांबवावं लागेल. अगदी धावसंख्या 61 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61. अगदी 15 पेक्षा जास्त सरासरी प्रतिषटक सामन्यामध्ये बघायला मिळते. अगदी अंतिम षटक आहे. धावसंख्या 70+ होईल, 75+. कुठपर्यंत मजल मारली जाईल, एक मोठं आव्हान समोर निर्माण ठेवलं जाईल का? तर यानंतर होणारा सामना माऊली फायटर्स त्यांच्या विपक्षामध्ये असतील श्लोक 11. दोन्ही संघ कर्णधार सज्ज राहायचे. श्लोक 11 त्याच्या विपक्षामध्ये माऊली फायटर्स. षटक क्रमांक 5 अंतिम षटक, शेवटचं षटक. गोलंदाजी मार्गावर सज्ज जतीन यतीन. त्यावेळेस मात्र काय चेंडूला वळवलाय, फलंदाजापासून मात्र अतिरिक्त बाहेर वळवला गेलाय. पंचांकडनं दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा जातोय. वाईट स्वरूपात मात्र षटकाची सुरुवात होते. धावसंख्या 1 वाढून पोहोचेल 62 1 62.
अगदी त्यांच्या सर्व सामन्यावर लक्ष आहे. त्यानंतर षटक क्रमांक 5 प्रगती पथावर असताना पहिल्या चेंडूसाठी हाताळमध्ये मात्र येथून गोलंदाजी मार्गावर सज्ज लेफ्ट हँडर बॉल. त्यावेळेस मात्र कट केला जातोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडूला स्टॉप केलं जात आहे. त्याची होईल तोपर्यंत मात्र एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. धाव संख्या 63, 63 ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवर मात्र कुठेतरी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला असता मात्र कुठेतरी सन्मान दिला जातोय. स्ट्राईकवर आम्ही तिला आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि यशस्वी झालाय. मात्र कट केला जातोय. चेंडू स्टॉप होईल का? एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांकडे नोचा इशारा येतोय. कुठेतरी गोलंदाजी अडवल्यामुळे पंचांकडे नोचा इशारा दिला जातोय. अगदी थ्रू गोलंदाजी चालणार नाहीये. मॉर्निंग क्लब आयोजक कृपया संपर्क साधायचा. त्यानंतर षटक क्रमांक 5 प्रगती प्रसाद ए प्रसाद पुनश्च एकदा नोचा इशारा येतोय. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल, सुरू असेल. आम्ही त्याच्याकडनं मात्र एक मोठा फटका मारण्याची कुठेतरी एक सुवर्ण संधी. नो चेंडू आणि त्यावर कुठेतरी फ्री हिट, फ्री हिटचा फायदा उठवावा लागेल. यावेळेस काय फटका खेळलाय. एकदम क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता पाठवून दिलाय. षटकार 6 धावा. काळ्या सूर्यात फटका खेळला गेला तर अगदी घुटनाट एक फटका. चेंडूला लगेच डीप स्क्वेअरलेस रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिला. एक सिंदा दर्जेदार देखना. या षटकात जर बघायला गेलो तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. फ्रीडचा चेंडू होता त्यावर मात्र कुठेतरी मोठी फटकेबाजी करणे गरजेचे होते. शेवटचं षटक असल्यामुळे नक्कीच त्याचप्रमाणे फटकेबाजी त्याच शैलीत फटकेबाजी करताना बघायला मिळतं. तर अमित जर वैयक्तिक बघायला गेला तर या 3रा षटकार 1 चौकार आणि 3 षटकार लगात मात्र अजूनही सज्ज या मैदानामध्ये. त्यावेळेस मात्र आला आणि त्यावेळेस निघाल का सीमापार तेवढंच सूर्य क्षेत्राचं बघायला मिळालं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न अपेक्षित होईल. तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. अगदीच गोलंदाजांचा कर्तव्य काम तो ठरला जातोय. अमित
तब्बल 75 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. एक मोठं आव्हान समोर निर्माण केलं जाते. सकाळ सत्र जाते चेंडू टिकावणं सोपं नसतं, मात्र काहीच कठीण नसतं ते देखील दाखवताना आम्ही त्याच्याकडनं एक आर पार सीमा पार दर्जेदार षटकार 6 धावा. आम्ही त्याच्या बॅट मधनं चौथा षटकार. त्यानंतर या पुढे होणारा सामना असेल श्लोक 11. त्याच्या विपक्षामध्ये माऊली फायटर्स. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. या षटकातील 2 चेंडू संपल्यानंतर आपल्याला लगेच नाणेफेक केली जाईल, टॉस केली जाईल. धावसंख्या 81. अगदी षटक क्रमांक 5 शेवटचं षटक मार्गाचा असताना या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचे खेळ संपन्न. चौथा चेंडू स्विंग अँड मिस. कुठेतरी मात्र चेंडू चकवले जात आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूवर देखील समाधान मानावं लागेल, कारण समोर अमित जो फलंदाजी करतोय नक्कीच प्रत्येक चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्याचा कुठेतरी एक प्रयत्न केला जातो त्याच्याकडून. यावेळेस मात्र चेंडू कुठेतरी अतिरिक्त उसळी घेऊन निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हाचे एकदा फुलटॉस. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. अगदी चेंडू निर्धाव हाताळला गेला. त्यानंतर षटकार 87. तब्बल 87 धावसंख्या उभारली गेली. एक विशाल लक्ष समोर आपल्याला बघायला मिळेल. 88 धावांचा पाठलाग करावा लागेल. चेंडू समोर असतील 30. तब्बल 17 पेक्षा जास्त सरासरी गरजेची लागेल. अगदी 5 षटकार आणि 1 चौकाराची एक आतषबाजी बघायला मिळाली अमितेच्या बॅट मधनं. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या जाऊ जात अमितेच्यासाठी. सुरेख फलंदाजी याच्याकडनं बघायला मिळाली. वैयक्तिक तब्बल 37 धावांची नाबाद खेळी साकारली गेली आहे. चेंडू आणि 37 माफ करा 87 धावा उभारल्या गेल्यात. 88 धावांचं एक मोठं आव्हान समोर असेल. चेंडू समोर असतील 30. 5 षटकात 88 धावा. पहिला सामना जर बघायला गेला मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा आयोजित वाडा तालुका अंबाडी परिसर 40+ क्रिकेट लीग 2023 या लीग स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यात जर श्लोक 11 त्याच्या विपक्षामध्ये माऊली फायटर्स. दोन्ही संघ कर्णधार आपण लगेच नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं. नाणेफेक केली जाईल या आजच्या दिवसातील दुसरा सामना. दोन्ही संघ एक 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षा सोबत जोडणे झाले अनिवार्य आहे. प्लीज एक विनंती असेल आपण आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. 88 धावांचं एक मोठं आव्हान जर समोर निर्माण केलंय त्याचा जर पाठलाग करायचा असेल तर मात्र मोठे फटके तुफानी फटके खेळणं गरजेचं आहे. प्रतिषटक तब्बल 17हून अधिक धावा गरजेच्या असतील. सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसते. एका बाजूने दिनेश त्यांच्या सोबतीला सहकारी मनोज नक्कीच स्ट्राईक एंडवर असतील. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले 45+ फलंदाज
तथा गोलंदाज असणं अनिवार्य या स्पर्धेचा जर एक नियम बघायला गेलं तर. दोन्ही संघ कर्णधार प्लीज बी फास्ट. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जर एकंदरीत बघायला गेले तर 4 दिवसीय स्पर्धा. पहिल्या दिवशी ग्रुप ए चे सामने खेळले जातील, ज्यामध्ये मॉर्निंग वाडा, स्लोक 11, किल्ले कोच, माऊली फायटर्स या 4 संघांचे सामने आज आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर 29/12 अर्थातच उद्याच्या दिवशी ग्रुप बी खेळला जाईल, ज्यामध्ये कुरुस विकास आघाडी, भोईर एंटरप्राइजेस, श्री महाकाल आणि मी कुरुसकर या 4 संघांचा सहभाग असेल. त्यानंतर तिसरा दिवस अर्थात ग्रुप सी 30 तारखेच्या रोजी जर आपण बघितलं तर ओम साई परी 11, जेवी स्पोर्ट्स, जय मल्हार आणि वाडा ईस्ट यांसारख्या 4 संघांमध्ये आपल्याला लढत बघायला मिळेल. तर आजच्या दिवसातील ग्रुप ए मधील सामने बघायला गेले तर मॉर्निंग वाडा, श्लोक 11, किल्ले कोच आणि माऊली फायटर्स याच्यातील पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय मॉर्निंग वाडा, त्याच्या विपक्षामध्ये किल्ले कोच. त्यानंतर पुढील सामना असेल श्लोक 11 माऊली फायटर्स. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. घाई करायची. स्ट्राईक एंडवर फलंदाज सज्ज असलेला मनोज, नॉन स्ट्राईक एंडवर दिनेश, तर गोलंदाजी मार्गावर असलेला अमोल पाटील, त्याचा माजी उपसभापती 50-70 बाळा. पहिलं षटक मेंढेटोबा पॉवर प्ले षटक हाताळताना पहिल्या षटकात सीमारेषेच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षकांना तैनात करण्याची मुभा, त्यामुळे पहिल्या षटकावर नजरा असतील. षटक क्रमांक 1 पहिलं षटक सामन्याला होते सुरुवात. एक मोठ्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी पहिल्या षटकापासून तुफान फटकेबाजी खेळणं गरजेचे असेल. मोठे फटके कंटिन्युअस खेळत राहावं लागेल, त्यासाठी मात्र गोलंदाजीवरचा कस असेल असं म्हणावं लागेल. फलंदाजांना मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं गरजेचं असेल. सुरुवात मात्र पहिल्या चेंडूवर केली जाते. कुठेतरी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनर एज गेम मात्र चेंडू डीप पंचांकडे निघून जाते. स्कोरलेस पंचांकडनं एक धाव अगदी सहजरित्या केली जाते. पहिल्या चेंडूवर संघाचं खातं उघडलं जाते. अकाउंट ओपनिंग झाले. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करायची असेल तर उर्वरित 5 चेंडूंवर तुफानी फटकेबाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. किमान 2 षटकार मारावे लागतील या षटकामध्ये. तेच कुठेतरी धावसंख्येची सरासरी राखणं सोपं जाईल. फेल टॉस चेंडूला फक्त दिशा दिली. डिश स्क्वेअरले डिझेलला चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. अगदी कुठेतरी मात्र चेंडूला पिचवर लँड करण्यात कुठेतरी अडथळा. फुल टॉस चेंडू हाताळला गेला फुल आणि त्यालाच मात्र पनिश केलं जातं, डिपॉझिट केलं जाते 4 धावांकरिता. चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या 4 पुढे जाऊन पोहोचलेल्या 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर. यावेळेस मात्र कुठेतरी ओव्हर पिच डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. या चेंडूला मात्र नक्कीच एक संधी निर्माण झाली होती. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कनेक्शन झालं नाहीये. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपामध्ये निघून जातोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते 5 या अंकांवर.
यामुळेच मात्र कुठेतरी अपील केला जातोय. मात्र नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावफलक एकूण पुढे जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. माऊली फायटर्स आणि श्लोक 11 कर्णधार आपण मॅनेजमेंट कक्षामध्ये उपस्थित राहायचंय. यावेळेस मात्र बोलता चेंडू झेलला संधी होईल की जाईल, चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, षटकार. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आणि त्याला मात्र डिपॉझिट केलं गेलं, पनिश केलं गेलंय आणि चेंडूला झुरकावून दिले गेले. 6 धावांकरिता षटकार. पहिल्या षटकात जर बघायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 12 धावांची लयलूट केली गेली, 12 धावा वसूल केल्या गेल्या. शेवटचा चेंडू श्लोक 11 संघ कर्णधार, तिथे आपण नाणेफेक कक्षात उपस्थित राहायचंय. माऊली फायटर संघाचे कर्णधार दाखल झालेत. षटक क्रमांक 1 शेवटचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू थांबेल का? बॅट फ्लॅट फिक्स, चेंडू सरळ निघून गेला, सीमा रेषा पार, षटकार. अगदी तुफानी फटकेबाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात तब्बल 18 धावांची तर रॅलीट झाली. षटक क्रमांक 1 ची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 ऑन बोर्ड 18. अगदी विजयासाठी 17.5ची सरासरी गरजेची होती आणि त्याच कॅल्क्युलेशनने कुठेतरी संघ पुढे जात आहे. 2 षटकार घरून लगावले गेलेत. गोलंदाजी मार्गावर सज्ज असलेला प्रसाद. पहिल्या षटकात 18 धावांची लढत केली गेली. अगदी मनोज यांच्याकडून 2 षटकार लगावले गेले. अगदी अफलातून फटकेबाजी बघायला मिळाली. त्यानंतर जर बघायला गेलं तर दिनेश आणि मनोज सलामी ही जोडी सुरुवात तर चांगली झाली, मात्र त्याचप्रमाणे फलंदाजी करत राहावं लागेल, शेवट करावी लागेल. गोलंदाजी मार्गावर सज्ज असलेला प्रसाद. प्रसाद राव, काय घडेल काय बिघडेल पाहत राहा, ऐकत राहा. मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा आयोजित वाडा तालुका अंबाडी विभाग परिसरा 40+ क्रिकेट लीग 2023. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फ्लॅट आणि चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, षटकार. अगदी या सूर्य फटकेमध्ये 4 षटकारांची आतषबाजी बघायला मिळते. एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र पहिल्या षटकात 18 धावांची लढत झाली. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अगदी षटकार लागून आपली मनसे स्पष्ट केले गेले की थांबून जमणार नाहीये. धावसंख्या 24 ऑन बोर्ड 24. एकंदरीत या सामन्यामध्ये आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 7 चेंडू तब्बल 24 धावसंख्येची लढत केली गेली, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार बघायला मिळाला. कोच संघ मात्र ज्याप्रमाणे आक्रमण करतोय त्याप्रमाणे मात्र कुठेतरी गोलंदाजी पक्षामध्ये आपण बघू शकता क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत असेल, मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल. 1 डाऊन, सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांकरिता अगदी धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे जाते. 28 ऑन बॉल 28. तब्बल 88 धावांचे एक आव्हान असताना 28 धावा तर वसूल केल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत फक्त 2. षटक क्रमांक 2 प्रगती पटावर असताना दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 ऑन बोर्ड 28. अजूनही 22 चेंडू आणि 60 धावांची गरज असेल. समीकरण कुठेतरी मात्र जवळ येताना दिसते. मात्र या षटकात मात्र अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यावर मात्र काय घडेल काय बिघडेल.
माऊली नक्कीच्या माऊली फायटर संघाचे कर्णधार दाखल झाले आहेत. अगदी श्लोक 11 संघ कर्णधार आपणास विनंती असेल आपण उपस्थित राहायचंय. षटक क्रमांक 2 तिसरा चेंडू ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन चेंडू थांबणार की जाईल चेंडू जाईल सीमा रेषा पार. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण केले गेले चेंडूला स्टॉप केलं गेलं होतं मात्र कुठेतरी अगदी त्याच वेगाने स्टॉप होता आलं नाही. चेंडू मात्र घेऊन सीमा रेषेला कुठेतरी पाच झाला चेंडू निघून गेला सीमा पार चौकार. धावसंख्या 32. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर पुढील 2 चेंडूवर चौकार लगावले गेले. चौकार हॅट्रिक बघायला मिळेल की षटकार. स्विंग अँड मिस यावेळेस मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. अगदी प्रसाद यांच्याकडनं मात्र कुठेतरी एक फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र एक चांगली गोलंदाजी अचूक त्यावेळी केली गेली. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न मात्र कुठेतरी फसताना दिसतोय. निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळला जातोय. 3 चेंडूवर मोठ्या फटक्यानंतर मात्र चौथा चेंडू मिळता पुन्हा चेंडू 5वा चेंडू स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतो. पहिल्या 3 चेंडूवर मार खाल्ल्यानंतर मात्र आता कुठेतरी वेगळ्या दिशेवर चेंडू हाताळला जातोय. षटक क्रमांक 2 त्यातील मात्र असलेला अंतिम चेंडू शेवटचा चेंडू. या षटकात देखील 14 धावा वसूल झाला. क्रॉस द लाईन आउटसाइडच्या दिशेने शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला मिड विकेट रिजनला. त्यावेळेस मात्र दिनेशच्या बॅट मधनं एक धाव येते. एकेरी स्वरूपात मात्र धाव घेतली जाते. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली. धावसंख्या 33 ऑन बोर्ड 33. श्लोक 11 संघ कर्णधार आपल्याच अंतिम पुकार असेल तिथे आपण त्वरित दाखल व्हायचे. धावसंख्या 33. अजूनही गुजरातसाठी 55 चेंडूंची 55 धावांची गरज. 18 चेंडू 55 धावा. अगदी जर बघायला गेलं तर 18.33 ची सरासरी गरजेची असेल. सामना सुरू झाला तेव्हा देखील 17.5-18 ची सरासरी गरजेची होती. पहिल्या षटकात 18 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या 3 चेंडूवर 14 धावसंख्या उभारण्यात आली होती. मात्र पुढील 3 चेंडूवर फक्त 21 धाव खर्च केली. गोलंदाजाने मात्र 3 चेंडूवर कमबॅक केलं. त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज असतील पुढील गोलंदाज कल्पेश टेस्ट अर्थात गोटा भाऊ गोलंदाजी मार्गावर सज्ज. निर्णायक षटक हाताळताना कारण जर तिसरं षटक बघायला गेलं तर या षटकात मोठी धावसंख्या उभारली तर मात्र फलंदाजासाठी सगळीकडे जवळ येऊ शकतं. मात्र जर या षटकात कमीत कमी धावा रोखल्या तर मात्र नक्कीच फलंदाजांवर दडपण येऊ शकतं. झेल मात्र सुटतोय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. अगदी चेंज ऑफ प्रेस स्लोअर डिलिव्हरी हाताळली गेली. फुल लीड जरूर होता मात्र त्याला खेळण्यात कुठेतरी अपयश आले. मोठ्या पट्ट्या कन्व्हर्ट करण्यात एकेरी धावेने मात्र दुहेरी धावसंख्या कन्व्हर्ट केली गेली. 35. पुण्याची एकदा स्ट्राईक केल्यावर सज्ज असलेला दिनेश ओव्हर फुलटॉस टप्प्यातील चेंडू त्याला मात्र नक्कीच तेवढंच अल्लावंदी कार्पेट केलं जाते. एकेरी धावेने धावफलक 1 ने पुढे जाईल 36 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज असलेला मनोज त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल कारण त्यांनी या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर सलग 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले. त्यानंतर मात्र त्यांना कुठेतरी स्ट्राईक पासून दूर राहावं लागलं होतं. षटकार हॅट्रिक बघायला मिळेल का. 2 चेंडूवर 2 षटकार लगावल्यानंतर मात्र तिसरा चेंडू खेळताना चेंडू त्याला मात्र हवेत पाठवण्याचा प्रयत्न चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावांकरिता. अगदी जर बघायला गेलं तर पहिल्या षटकातील अंतिम 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले. त्यानंतर त्यांना थेट तिसऱ्या षटकात प्राईज मिळाली आणि खेळताना पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला गेला. अर्थातच 3 चेंडूवर 3 षटकार ठोकण्यात यशस्वी झाले. धावसंख्या 42 ऑन बोर्ड 40. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अजूनही विजयासाठी बघायला गेलं तर 46 धावा.
चिकना फटका एक टप्पा पेनांचा चेंडू स्टॉप होईल का याच चेंडू स्टॉप करण्यात मात्र यश आलं फटके येईल तोपर्यंत मात्र एक धाव अगदी सहज केली जाते पुन्हा धावसंख्या 43 या धावसंख्येवर षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना त्यात मात्र 4 चेंडूंची संख्या झाली चौथ्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 या षटकात जर बघायला गेले तर 10 धावसंख्यांची निर्मिती झाली आहे अगोदर लाईन स्क्वेअर डिव्हिजन 3 विकेट काय घडेल काय बिघडेल एकेरी धावेवर समाधान धावसंख्या 44 ऑन बोर्ड या षटकातील असेल अंतिम चेंडू शेवटचा चेंडू जर सरासरी राखायची असेल तर शेवटच्या चेंडूवर षटकार मारणं तेवढंच गरजेचं असेल षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू स्लोअर चेंज ऑफ पेस आणि मात्र स्लोअर हाताळून चेंडूला कुठेतरी बाहेर वळवलं गेलंय निर्धाव स्वरूपात हाताळला गेलाय षटक क्रमांक 3 ची झाली सांगता तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 ऑन बोर्ड विजयासाठी अजून 44 धावांची या षटकात मात्र कुठेतरी अगदी एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली एक षटकार खाल्यानंतर देखील धावसंख्या फक्त खर्च केला तर 11 श्लोक 11 संघ कर्णधार आपणाच वारंवार पुकार दिला जात आहे पुढे आपण नाणेफेकीसाठी दाखल व्हायचं आहे तिथून लास्ट वाढली अन्यथा पॅनल लाईट केलं जाईल असं आयोजकांकडून सुचवलं जात आहे त्यानंतर षटक क्रमांक 3 च्या संख्येनंतर धावसंख्या 44 12 चेंडू विजयासाठी गरज असेल 44 धावा 12 चेंडूत एक वाईट स्वरूपात एक असे एकंदरीत 46 धावा विजयासाठी 12 चेंडू 42 धावा पुण्याचे एकदा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी असफल ठरतोय पंचांचे दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा अवांतर धावेने मात्र धावफलक एकने पुढे जाऊन पोहोचलेला 47 विजयासाठी 12 चेंडू 41 धावा अगदी अमितेने 37 धावांची खेळी साकारली होती तेच मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज पहिला चेंडू हाताळण्यासाठी अमरबद्दल लेनिंग घेतली जाते चेंडू मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचत नाहीये एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल एक पेक्षा जास्त धाव मिळणार नाही आता एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय अमोल पाटील यांच्याकडनं 48 ऑन बोर्ड 11 चेंडू 40 धावा 11 चेंडू 40 धावा मात्र चांगला बच्चा केला जातो एक धाव पूर्ण केली जाते दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही इथे धावेवर समाधान लावतो ना कितने पुढे जाऊन देतो 49 यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा वाईटचा इशारा दिला जातोय फलंदाजापासून चेंडू बाहेर निघून जातोय अगदी स्लोअर चेंडू हाताळला जातोय धावसंख्या 51 बोर्ड 50 विजयासाठी 38 धावांची गरज 10 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 38 धावा या 4 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके 3 मोठे फटके खेळले तर नक्कीच अंतिम सामन्यात चुरस कायम राहील यावेळेस माझा खूपचा प्रयत्न फसला जातोय या निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळला गेला यावेळेस मात्र कुठेतरी वेगवान चेंडू हाताळला गेला होता यापूर्वीचे जे चेंडू बघायला गेले होते जे वाईट चेंडू होते ते स्लोअर डिलिव्हरी हाताळले होते कुठेतरी मात्र चेंज ऑफ पेसचा प्रयत्न होता यावेळेस मात्र कुठेतरी फुल स्पेस डिलिव्हरी आणि तोच मात्र चेंडू बघायला गेला तर निर्धाव स्वरूपात हाताळला गेला नाव चेंडू 38 धावा स्विंग अँड मिस यॉर्कर अटेम्प्ट करण्यात जातो वाईड यॉर्कर याचा प्रयत्न केला गेलाय चेंडू मात्र स्विंग अँड मिस झालाय फलंदाजाला कुठेतरी चकमा दिला गुरुगार दिला चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आता मात्र 8 चेंडू आणि 38 धावांची गरज वन मोठं निर्माण झालंय सामन्यात जर पकड करायची असेल तर हे 2 चेंडू मध्ये निर्धाव टाकावे लागतील किंवा 2 षटकार लगावे लागतील दॅट्स हाय अँड हँडसम चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार षटकार 6 धावांकरिता धावसंख्या 56 अजूनही 32 धावांची गरज
जर शेवटचा चेंडू षटकार चौकार आला तर मग अंतिम षटकात 26-28 धावा येतील, यासाठी मात्र नक्कीच रंगत कायम असेल. अंतिम चेंडू काय घडेल काय होईल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर त्यातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मात्र सज्ज अमित. त्यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठतरी लेसच्या दिशेने शकवले नाही, ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळला गेलाय. या षटकात जर बघायला गेलं तर आतापर्यंत 12 धावांची निर्मिती झाली. षटक क्रमांक 4 ची झाली समाप्ती. 12 मध्ये जर 3 चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळले गेले, फक्त एक षटकार जरूर लगावला गेलाय. शेवटचे 6 चेंडू 32 धावा 6 चेंडू. काय घडेल काय बघेल बघत राहा, ऐकत राहा. मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा आयोजित वाडा तालुका व अंबाडी परिसर 40 क्रॉस क्रिकेट लीग 2023 6 महासंग्राम. अगदी या स्पर्धेमध्ये जर बघायला गेलं तर 3 ग्रुप केले गेले. ग्रुप 3 दिवसीय, प्रत्येक दिवशी गटाचे सामने खेळवले जातील. अंतिम दिवसात 31 डिसेंबर अर्थात 31 डिसेंबर रोजी अंतिम उपांत्य फेरीचे सामने खेळवले जातील. मैदानामध्ये आपण सामना बघतो. एका बाजूने मॉर्निंग वाडा संघ भन्नाट गोलंदाजी, अगदी खोलवर टप्प्यातील गोलंदाजी बघायला मिळते मनोज वेल्डे यांच्या मार्फत. अगदी गोलंदाजी मार्फत सज्ज असताना नक्कीच एक अनुभव संपन्न गोलंदाज. 5 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यातील चेंडू. एक धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, फक्त एकेरी धावेवर समाधान. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मॉर्निंग वाडा संघ त्याच्याकडनं मात्र तब्बल 27 धावांची लढत केली गेली. त्यावेळेस मात्र झेलला संधी. दोन चेंडू पर्यंत पोहोचेल का? नाही, लँड स्थितीमध्ये चेंडू पडला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा होतील का पूर्ण? यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. धावफलक मात्र 2 ने पुढे जाऊन पोहोचला 59 धावसंख्येवर. अगदी अमोल पाटील, संदेश दुपारे यांच्या संघ मालकीचा हा संघ मॉर्निंग वाडा. त्यांच्या विपक्षामध्ये खेळतो किल्ली कुस, राजू देसले यांच्या संघ मालकीचा हा संघ. वॉट बॉलिंग, सुरेख टोकावर गोलंदाजी. अगदी फलंदाज सफल झाला तरी मात्र आपली लाईन आणि लेंथ बदलली नाही. यॉर्करचा अटेम्प्ट केला गेलाय, यशस्वीरित्या चेंडूला तिथे हाताळला गेलाय. अगदी दुपारी वाडा संघाकडे देखील खेळताना आपण यांना सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये बघतोय. अगदी लाईन लेंथ बरं, तेवढीच मजबूत पकड. या षटकात अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका मारू दिला नाही, यावेळेस देखील आलाउंडी काढते. चेंडू मात्र निघून जाते सीमा रेषा पार. चौकाराने मात्र धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचला 64. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज. शेवटचा चेंडू, या इनिंग मधील शेवटचा चेंडू. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकावर 2 चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. अंतिम 2 चेंडू मात्र प्रहार केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 70 अंकांवर. तर 18 धावांनी मात्र पराभव स्वीकारावा लागतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित वाडा तालुका अंबाडी परिसर 40 प्लस क्रिकेट लीग 2023. आज या स्पर्धेतील पहिला सामना संपन्न झाला. तो मॉर्निंग वाडा त्याच्या विपक्षामध्ये किल्ले कोच, ज्यात मॉर्निंग वाडा संघ 18 धावांनी विजयी झालाय. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी निराशा पदरी पडली गेली होती किल्ले कोच समोर. दिनेश नक्कीच सलामीची गोडी मैदानामध्ये होती. अगदी 5 षटकं खेळले. वैयक्तिक 36 धावांवर दिनेश नाबाद मैदानाच्या तुम्ही बाहेर येता होते. तर मला जे वैयक्तिक 30 धावा अगदी सुरेख फटकेबाजी दोघांकडनं पाहायला मिळाली, मात्र कुठेतरी अपयश आलं पदरी.